सो हाय, गुड इव्हनिंग एव्हरीवन. माय नेम इज गणेश. मी इन्स्पायरस ट्राईब हा ग्रुप गेले 4.5 वर्ष चालवत आहोत. सो इन्स्पायरस ट्राईब बद्दल 2 मिनिटं सांगतो आणि देन वी विल स्टार्ट द टुडे इज माय स्टोरी सेशन विथ डॉक्टर सुप्रिया. सो इन्स्पायरस ट्राईब हे कोविडला चालू केलं आम्ही. पहिलं ऑब्जेक्टिव्ह असं होतं की लोक खूप टाइमपास करत होते, वेब सिरीज बघत होते, तर लोकांनी एक्सरसाइज करावी किंवा लवकर उठावं, हा एक प्रामाणिक प्रयत्न होता. सो त्याला काहीतरी लॉजिक लावावं म्हणून आय टूक अ सेशन ऑन लाईफ इन्व्हेस्टमेंट, की आता वेळ आहे हम्म. तर तुम्ही मेंटली फिजिकली रिलेशनशिप ग्रो करायचा प्रयत्न करा. अँड वी हॅव टेकन यू कॅन से रेफरन्स ॲज अ 5 AM क्लब ऑफ रॉबिन शर्मा. आणि मग ते सेशन खूप चांगलं झालं. मग अजून 2 सेशन घेतली आपण त्याच्यावरती. आणि मग नुसतं सेशन न घेता लेट्स कम इन टू द ऍक्शन म्हणून 5 AM क्लबला 66 डेज चॅलेंज म्हणून आहे. तो ग्रुप अजूनही चालू आहे गेले 4.5 वर्ष. पीपल आर स्टील ऍक्टिव्ह. फक्त 5 AM क्लबच्या जागी आम्ही 6-6:30-7 पर्यंत अलाउ करतो, कारण की 5ला कोणीच उठायला तयार नव्हतं तेव्हा. सो बट पीपल आर स्पेंडिंग देअर मॉर्निंग, यू कॅन से इट्स अ विक्ट्री आवर. म्हणजे मूव, रिफ्लेक्ट आणि ग्रो. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज करा, घाम येस्तव, नंतर मेडिटेशन करा आणि काहीतरी पॉझिटिव्ह किंवा इन्स्पायरिंग व्हिडिओज बघा किंवा कंटेंट वाचा, पुस्तक वाचा, असं तो किंवा डायरी लिहा, असं ते कन्सेप्ट होतं. आणि ते छान पॉप्युलर होत जाता जाता मग आम्ही माय स्टोरी सेशन चालू केलं. ऍक्च्युली कोतवाल आज इकडे आहेत, तर त्यांच्या मुलीचं मी म्हटलं एक बाईट घ्यावा 10 मिनिटाचा. पण ती एवढं काय काय बोलत गेली, निशिता आणि तनिषी, की ते 30-40 मिनिटं झाली. आणि नंतर वी रिअलाइज की नुसते असे बाईट घेऊन उपयोग नाहीये. लेट्स हॅव अ सेशन. सो वी स्टार्टेड अ माय स्टोरी सेशन. वी हॅव कम्प्लिटेड अराउंड 54 सेशन्स टिल नाव. आणि टुडे इज अ 55th सेशन विथ डॉक्टर सुप्रिया. आणि एक स्टोरी घेताना श्री गौरी सावंत, ज्या ट्रान्सजेंडर करता खूप चांगलं काम करतायत, तर ते म्हटले, अरे चांगलं काम आहे पण तुम्ही नुसते सेशन नका घेऊ, ग्राउंडवर उतरा, लोकांना मदत करा. सो वी स्टार्टेड दॅट टाइम द फंड रेझिंग ऍक्टिव्हिटी. गावातल्या छोट्या एनजीओज आम्ही शोधतो ज्यांना खूप प्लॅटफॉर्म मिळत नाही. आणि त्यांचं ॲज पर देअर नीड आम्ही ₹200 ते ₹500 असं दर 3-4 महिन्यांनी लोकांकडे मागतो. वी हॅव 400 डोनर्स, की जे दर 3-4 महिन्याला ₹200 ते ₹500 देतात. आणि आतापर्यंत 35-40 लाख आपण वेगवेगळ्या संस्थांना दिलेले आहे. सो दिस इज ऑल अबाउट द इन्स्पायरर्स टाईप. आणि अजून एक, दर 15 ऑगस्टला आपण बाबा आमटेंच्या नावाने अवॉर्ड देतो. तेही अपकमिंग जे एनजीओ असेल की ज्यांना खरंच प्रमोशन मिळत नाही. आणि मग ते पेपर आउट वगैरे करतो. आणि आमटे फॅमिलीतले मोस्टली अनिकेत आमटे पहिला अवॉर्ड ऑनलाईन दिला जेव्हा प्रकाश काका आणि मंदाताई आमटे होत्या. अशा संस्थांना आणि त्यांचं ट्रान्सफॉर्मेशन पण आपण बघितलं, तर ते खूप त्या नावाने, बाबा आमटेंच्या नावाने त्यांना खूप एक छान प्रसिद्धी मिळाली. प्लस त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचवलं. सो हा एक खटाटोप इन्स्पायरर्स टाईप करते. इन्स्पायरर्स टाईप हा व्हॉट्सअप ग्रुप आहे. अजून बरेच लोक आम्हाला म्हणतात रजिस्टर करा, पण वेळेकार किंवा या सगळ्या फॉर्मॅलिटीज मध्ये न अडकता एक प्युअर काम करत राहावं, असं सगळं चाललेलं आहे. साधारण 110 मेंबर आहेत, 400 डोनर आहेत, असं एक छोटं कुटुंब आहे. सो टुडे थोडंसं ब्रेकने हे पुन्हा सेशन आपण चालू करतोय. आणि आता कंटिन्युएशन मध्ये आपण चालू करणार आहोत. ऑलरेडी 3 सेशन लाईनअप झालेली आहेत पुढच्या 3 महिन्याची. पण डॉक्टर सुप्रियांना मी खूप फॉलोअप घेत होतो की अरे हे आपण सेशन घेऊया. कारण की इन्स्पायरर्स टाईप मध्ये पहिली गोष्ट ते इन्स्पायरिंग किंवा पॉझिटिव्ह वाईब्स येणं, किंवा कोणीतरी करेक्ट इन्फॉर्मेशन किंवा मिथ सोडून इन्फॉर्मेशन द्यावी. आणि सुप्रिया, डॉक्टर सुप्रियांबरोबर आमचा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. सो वेलकम सुप्रिया अँड थँक ऑन यू. दिस शो. या. सो फार बेसिक पहिला प्रश्न आम्ही जनरली या स्टोरीमध्ये विचारतो की कसं होतं तुझं बालपण, कुठून आहेस तू, किंवा फिजिओथेरपिस्ट पर्यंत कशी आली, असं मे बी वी कॅन स्टार्ट विथ. येस, डेफिनेटली. सो बिफोर आय स्टार्ट आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट ऑल ऑफ यू. तुम्ही जे काम करताय ऍक्च्युली खूप इन्स्पायरिंग आहे. आणि मी मगाशी म्हटलं असं, वेन आय वेन थ्रू ऑल द व्हिडिओज आय वॉज रिअली इन्स्पायर्ड आणि आय एम व्हेरी हॅपी टू कॉन्ट्रीब्युट टू दिस कॉज. माझ्याबद्दल सांगायचं झालं किंवा फिजिओथेरपी पर्यंत कसे मी पोहोचले सांगायचं झालं तर मी खरी म्हणजे पक्के पुणेरी आहे. म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. आणि खरं फिजिओथेरपी ॲज अ प्रोफेशन खूप म्हणजे लेटर स्टेजेस, म्हणजे ऑलमोस्ट मला वाटतं 10वीत वगैरे फर्स्ट टाइम मला कळलं की असं काही प्रोफेशन एक्झिस्ट पण करतं. 97 साली ना, 1997ला आपला क्रिकेटचा वर्ल्ड कप चालू होता.
हा. आणि त्यावेळेला दॅट वॉज द फर्स्ट टाइम व्हेन आय ऍक्च्युली सॉ फिजिओथेरपिस्ट ऑन द फील्ड. हा. तोपर्यंत मला काय असं काही प्रोफेशन असतं हेच माहित नव्हतं, त्यामुळे ते फॉलो करायचं नाही खूप म्हणजे वेगळाच मुद्दा होता. बट वेन आय सॉ फॉर द फर्स्ट टाइम की अच्छा इंजुरी झाल्यावर इथे काहीतरी अक्यूट तिथे ग्राउंडवरती ट्रीटमेंट दिली जाते आणि बेस्ड ऑन दॅट पर्सन्स डिसिजन पुढचे सगळे हालचाली होत आहेत. सो आय वॉज क्वाईट इंटरेस्टेड इन टू इट. सो आय लर्न मोर. आणि त्याच्यानंतर साधारण 12वी झाल्यावरती मग आम्ही डिसाईड करत होतो की मेडिकलला तर हे घ्यायचं आहे ऍडमिशन, पण त्यातली नक्की काय. तर म्हटलं नाही, आपण हे फिजिओथेरपी फील्ड एक्सप्लोअर करू. इतकं नवीन होतं ते, कारण आमचं कॉलेजच, मी संचेती मधली आहे, आमचं कॉलेजच 96 साली सुरू झालं आणि मी ऍडमिशन 99 साली घेतली, म्हणजे पहिली बॅच पण अजून पूर्ण बाहेर पडली नव्हती. तर त्यामुळे जेव्हा ऍडमिशन घेतली सगळे म्हणाले हे कशाला ऍडमिशन घेतलीये काय माहिती, आणि असं काही करतात मुलं वगैरे, असं की चांगली मिळती एमबीबीएस ला ऍडमिशन त्याला का नाही घ्यायची वगैरे, असं सगळं हे झालं. बट आय एम व्हेरी हॅपी दॅट आय टूक दॅट डिसिजन, आणि माय पेरेंट्स ऑल्सो सपोर्टेड मी. कारण फ्रॉम दॅट टाइम म्हणजे 99 पासून वी हॅव नेव्हर लुक्ड बॅक, कारण की द फील्ड इज ग्रोईंग डे बाय डे. आणि म्हणजे तो 4.5 वर्षाचा करिक्युलम माझ्या वेळेला होतं, आता मी ऐकलं की या वर्षापासून 5 वर्षाचं आहे पूर्ण. आणि त्या ह्याच्यामध्ये कंटिन्युअसली देर इज ग्रोथ इन द प्रोफेशन. इट्स ऑल रिसर्च बेस्ड आणि एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस आहे, तर ती माझ्या म्हणजे पर्सनॅलिटीला म्हणा किंवा लॉजिकल माइंडला खूप अपील करते, आणि त्यामुळे तुम्ही सतत शिकत जावं, सतत तुमचीही ग्रोथ व्हावी असं ते फील्ड आहे. सो मी म्हणते की फिजिओथेरपी इज ऑलवेज माय फर्स्ट लव्ह आणि वुड रिमेन दॅट. आणि दॅट्स हाऊ आय स्टार्टेड विथ इट. सो 2004 आय पास्ड आउट, आणि त्याच्यानंतर पुढे आय टूक म्हणजे आमच्या क्लिनिकमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये मी काही इंटर्नशिप्स म्हणा किंवा ऑब्झर्वरशिप्स करा, असं करत एक साधारणतः 3 to 4 years आय स्पेंड ऑन टू इट. आणि 2007 आय स्टार्टेड ऑफ माय क्लिनिक, जे क्युरा फिजिओथेरपी क्लिनिक आहे. सो नाव वी हॅव ठीक आहे कम्प्लिटेड एवढं. 18 years. ओके, एवढं जुनं आहे म्हणजे. पण या. त्यावेळेला कोणी फिजिओथेरपिस्ट रेफरन्स मध्ये तरी होते का, फक्त इट वॉज जस्ट एक टीव्हीवर बघितलं आणि यू यु नो पॅशनेट अबाउट दॅट और? येस. सो टीव्हीवरती बघून ऑफकोर्स त्याला तो इंटरेस्ट डेव्हलप झाला. खरं सांगू तर बिफोर आय टूक ऍडमिशन आय डिड विजिट नंबर ऑफ, म्हणजे 3च क्लिनिक्स होते, हॉस्पिटल्स होते पुण्यामध्ये की ज्याच्यामध्ये फिजिओथेरपी फुल फ्लेज केली जायची. संचेतीमध्ये होतं, DY पाटीलमध्ये आणि निगडीला. आणि एवढ्याच 3 ठिकाणी हॉस्पिटल बेस्ड फिजिओथेरपी कॉलेजेस होते. आता खूप झालेत, पण मी जाऊन ते व्हिजिट केलं आणि आय फर्स्ट अंडरस्टूड की व्हॉट एक्झॅक्टली दे आर डुईंग, आणि मग तो असा इन्फॉर्म्ड डिसिजन होता. पण माझ्या ओळखीचं किंवा माझ्या रिलेशनशिपमध्ये म्हणलात तर असं कोणी नव्हतं की ते फिजिओथेरपी, इनफॅक्ट लोकांना माहीतच नव्हतं की नाही नाही, काय आहे. अरे आता सुद्धा जेव्हा आता आपली स्टोरी घेणार होतो तेव्हा सुद्धा काही लोकांनी सांगितलं की फिजिओथेरपिस्ट म्हणजे एखादा डॉक्टर तुम्हाला सजेस्ट करतो 4 दिवस हे व्यायाम करा, इथपर्यंतच आहे ते या. आतापर्यंत. या. वेन म्हणजे माझंही परसेप्शन तेवढंच होतं, बट वेन आय मेट अँड देन आय सॉ द थिंग्स. पण ह्या चॅलेंजेस नाही आल्या का इन दिस करिअर, की अरे म्हणजे बिकॉज टुडे ऑल्सो पीपल आर डोंट नो अबाउट मच या. दिस अबाउट दिस फील्ड. True. In fact, that was the biggest challenge. In fact, that is still a challenge, पण इट्स इम्प्रूव्हिंग. म्हणजे मी म्हणेन 2007 पेक्षा आता आपण 225 मध्ये होतो, आणि त्याच्यामध्ये खूप फरक आहे. पण आम्ही ना क्लिनिक जेव्हा स्टार्ट केलं, आम्ही पहिले दर ऑल्टरनेट मंथ वी यूज टू टेक फिजिओथेरपी कॅम्प्स, अवेअरनेस कॅम्प्स. आम्ही ऑलमोस्ट 2007 पासून 2014 पर्यंत ते केले. ठीक आहे. एव्हरी ऑल्टरनेट मंथ, बिकॉज वी वॉन्टेड टू लाईक पीपल टू अंडरस्टँड की नक्की फिजिओथेरपी म्हणजे काय. सो जसं आता तुम्ही म्हणलात की अरे म्हणजे इट्स नॉट अ रेफरल प्रॅक्टिस, म्हणजे रेफरल प्रॅक्टिस ही असू शकते कारण की इट्स अ टीम वर्क. म्हणजे जसं आता आमचं क्युराचं पर्टिक्युलरली काम आहे, जे ऑर्थोपेडिक्स किंवा मस्क्युलोस्केलेटल स्पोर्ट्स रिलेटेड अशा फील्डमध्ये आहे. जसं ऑर्थोपेडिक सर्जन ही सुपर स्पेशालिटी आहे, तसं ऑर्थोपेडिक फिजिओथेरपी ही सुपर स्पेशालिटी आहे. सो ज्या काही आपल्याला जॉईंट इंजुरीज म्हणा होऊ शकतात किंवा झालेल्या आहेत, त्या ट्रीट करण्यासाठी दिस इज वन पार्ट ऑफ थेरपी. फिजिओथेरपिस्ट म्हणून आम्ही औषधं देत नाही, बट दॅट डज नॉट मीन की त्याला ट्रीट करत नाही. सो त्यामुळे तुमचं इव्हॅल्युएशन, डायग्नोसिस, ट्रीटमेंट प्लॅनिंग हे सगळं जसं आपल्या बाकी मेडिसिन्समध्ये किंवा सर्जरीच्या केसमध्ये होतं तसंच होतं.
बट देन द ट्रीटमेंट्स आर अलाइन्ड इन सच अ वे की तो जो पेशंट आहे तो परत रिहॅबिलिटेट व्हावा, त्याचं परत पुनर्वसन व्हावं, सो दॅट ही और शी गेट्स बॅक टू रुटीन लाईफ और इनफॅक्ट ॲट टाइम्स बेटर दॅन बिफोर. सो असं आहे. या या पण म्हणजे अगेन आय एम कमिंग टू दॅट की आत्तापर्यंतच्या एक्सपिरियन्समध्ये येस. हाऊ 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 यू म्हणजे लोक काहीतरी मेंटली येतात की अरे हे फिजिओ आहे आणि मग ऍक्च्युली यू ट्रीट दॅट, असे काही एक्झाम्पल आहेत वेअर यू फील टू अरे काय यांना काय मी एक्सप्लेन करू, असे काही एक्झाम्पल आहेत किंवा एक अमेझिंग रिझल्ट, जस्ट इफ यू कॅन लाईट ऑन दॅट की अरे हॉरिबल एक्सपिरियन्स प्लस गुड एक्सपिरियन्स सॉर्ट ऑफ म्हणजे इन दिस जर्नी. Yes, so horrible experience म्हणजे most of the times even now people confuse physiotherapy with massage therapy or something which is like की डॉक्टरने लिहून दिलंय 4 दिवस लाईट घ्या किंवा 5 दिवस लाईट घ्या आणि असे प्रिस्क्रिप्शन घेऊन येतात आणि ते कम विथ दॅट पर्स्पेक्टिव्ह ओनली. द चॅलेंजेस आपल्या आपण जसं म्हणतो ना की लर्निंग इज अ इझियर प्रोसेस बट डी लर्निंग इज द मोस्ट डिफिकल्ट वन. सो ते एक एक्झॅक्टली. काहीतरी प्रेज्युडाईज घेऊन आलं असल्या कारणाने आम्हाला तो एक इश्यू येतो की फिजिओथेरपिस्ट मध्ये वी आर नॉट जस्ट गोइंग टू डू सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट आणि हे सगळं त्याच्या मागचं शास्त्र आहे. आणि तुम्ही जर पाहिलं असाल आपण क्लिनिकमध्ये पण हेच डिझाईन करतो की फर्स्ट सेशनला आम्ही बसून ना सांगतो की व्हॉट इज आर स्कोप ऑफ वर्क. ठीक आहे, याच्यामध्ये आम्ही ह्याच्यात काय काय करू शकतो आणि कसं तुम्ही परत गेट बॅक टू मुवमेंट हे सांगणं किंवा अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे. आय फील पीपल आर नॉट फॉलोइंग इट जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ अवेअरनेस, राईट. या कारण की एक्झॅक्टली. ओव्हरऑल तो प्रेज्युडाईज असं झालाय की बाबा हे काय व्यायामाचे डॉक्टर आहेत म्हणजे ते व्यायाम सांगतील. हा, बरेच वेळेला आता जसं पर्सनल ट्रेनर आणि अस वी आर टीम्स, राईट. म्हणजे खरं एक्झॅक्टली. म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जन, फिजिओथेरपिस्ट आहे, न्यूट्रिशनिस्ट आहे, तुमचं ट्रेनर आहेत, हे सगळे टीम वर्क केलं पाहिजे आणि दॅट इज द राईट वे टू गो अबाउट इट. कारण की एका क्लायंटला ते सगळेच लागू पडू शकतात. आता जर मी म्हणलं की ओके मला सगळे एक्सरसाइज माहिती आहेत पण मला ह्या पर्टिक्युलर क्लायंटला काय ऍप्लिकेबल आहे माहीतच नाहीये, तर देन दॅट्स नॉट गोइंग टू वर्क. म्हणजे मग तर आपण युट्यूबवरही पाहू शकतो एक्सरसाइज, राईट. एक्झॅक्टली. बट देन द आयडिया इज टू फर्स्ट डायग्नोज अँड ट्रीट. सो त्याच्यामुळे तो एक परसेप्शन क्लिअर करणं आणि त्यामुळे ह्या तुम्ही म्हटलं तसं की हॉरिबल केस म्हणजे काय हॉरिबल नसतात, दे कम फ्रॉम लॅक ऑफ अवेअरनेस. So we just have to be little more patient with them and tell them that this is all what we do. आणि आय हॅव सीन पीपल चेंजिंग देअर ओपिनियन्स. सो असं असा तो अडचण नाही आलेली आहे. आणि बेस्ट एक्झाम्पल्स जर तुम्ही म्हणलात की देर आर पीपल हू आर लाईक दे आर फॉलोइंग फिजिओथेरपी किंवा फिजिओथेरपी प्रिस्क्रिप्शन्स टू द टी, की ते म्हणतात की ओके आम्हाला ना मेडिसिन्स शक्यतोवर नाही घ्यायचे आणि आम्ही फिजिकल थेरपीज किंवा आपल्या बॉडीच्या हिलिंग पॉवर्स वापरून किती रिकवर होऊ शकू ह्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे. सो आय वुड से दोज आर बेस्ट केसेस बिकॉज दोज आर ऑलरेडी इव्हॉल्ड पीपल, दे नो दॅट द हिलिंग पॉवर्स लाईव्ह विदिन अस. आणि त्याच्यामुळे त्याला प्रमोट करण्यासाठी तुम्ही जर ते एन्व्हायरमेंट करू शकलात तयार शरीरामध्ये, तर वाय नॉट, दॅट्स द बेस्ट वे टू गो अबाउट इट. सो अशा दोन्ही आम्ही म्हणजे दिवसभरामध्ये केसेस हँडल करत असतो. या टिल आय विल अगेन की एखादी बेस्ट केस विच इज गिव्ह द एक्झाम्पल ऑफ और वर्स्ट केस विच इज येस. मेमोरेबल फॉर यू की अरे यार. ओके. सो जर अगदी स्पेसिफिक केसचा विचार झाली, आय टेल यू द बेस्ट वन फर्स्ट. सो 2021ला असं झालं होतं की 2020ला कोविड आला. आणि त्याच्यामुळे ना मोस्ट ऑफ द स्विमिंग पूल्स वर क्लोज, मोस्ट ऑफ काय सगळेच बंद होते. माझ्याकडे एक ना पॅरालिम्पिक मधला एक मुलगा आला होता, तो 13 वर्षाचा मुलगा. आणि कारण की वर्षभरामध्ये त्याचं काही प्रॅक्टिसच झाली नव्हती, पूल्स बंद होते. आता ह्याचा स्विमिंग मध्ये छान एक्सपर्टीज होती आणि माझ्याकडे आला आणि त्याच्या आईने मला सांगितलं की आम्हाला ना एक 20 दिवसामध्ये एक ऍक्च्युली क्वालिफायर हे करायचे, कॉम्पिटिशन मध्ये एंटर करायचंय. तर काय करता येईल आता, म्हणजे आत्ताच पूल्सही ओपन झालेत आणि केवढेच दिवस आहेत, 3 वीक्स एवढेच आहेत. आता 1 वर्षामध्ये एवढं डी ट्रेनिंग झालं होतं कारण की मसल्स वापरलेच गेले नव्हते त्या स्विमिंगच्या दृष्टिकोनातून. तर म्हणलं की बघा आता आपण एक काम करू शकतो, आपण ना स्पोर्ट्स स्पेसिफिक स्ट्रेंथनिंग घेऊ, म्हणजे स्विमिंगला ज्या ज्या स्नायू लागत आहेत, कारण की याचा पर्टिक्युलरली काय होतं,
पॅराप्लेजियाचे केसेस असतात त्याच्यामध्ये विकनेस असतो पायामध्ये. तर ते पायाचा पूर्णपणे वापर नाही करू शकत, ते मेनली कोर मसल्स, शोल्डर याच्यातूनच बेसिकली त्या मुलाला स्विमिंग करायचं होतं. सो व्हॉट वी सेड इज की चला आपण काय करूयात, पर्टिक्युलरली ह्या मसलची मोबिलिटी आणि स्ट्रेंथ वाढवण्यावर फोकस करू. आणि मी त्याला म्हणलं की हे बघ, थिअरी तर सांगते की 3 आठवड्यामध्ये एवढं वर्षभराचं डी ट्रेनिंग नाही कव्हर होऊ शकत. पण आपण ना पुश करू, आपण बघूयात हे जमतंय का. हा. सो ही ऑल्सो फॉर 13 years ही वॉज ऑल्सो व्हेरी मच कॉपरेटिव्ह आणि मोटिवेटेड. हो म्हणे आपण करूयात, असू द्यात म्हणे पुस्तकात काही लिहिलेलं, आपण सुरुवात करू. आणि ऍक्च्युली 3 आठवड्यामध्ये नॉट ओनली ही वॉज फास्टर, त्यांनी त्याचं लॅप टाइम ऑलमोस्ट 13 सेकंदांनी कमी केलं. ठीक आहे. सो हा. ओके. म्हणजे इट ग्रेट. वॉज हा. अमेझिंग. म्हणजे मला म्हणजे आपण म्हणतो ना की आपण शिकतो काय आणि ऍक्च्युली क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये होतं काय. आणि म्हणलं की अरे म्हणजे मलाच खूप मजा येते की यु आर फॉलोइंग इट. आणि सगळं तो त्यांनी त्याचा माइंड बॉडी सगळी पॉवर वापरली आणि खरंच अचीव्ह केलं. अँड आय वॉज सो प्राऊड ऑफ हिम, की म्हणलं खूपच चांगलं केलं. आणि ही ऍक्च्युली क्वालिफाईड आणि वेंट ऑन टू द नॅशनल लेवल. पण एवढ्या डी ट्रेन स्टेटमधून एवढ्या कमी वेळामध्ये पुश करणं सोपं नाहीये. आणि त्यामुळे मला म्हणजे मी नेहमी ती केस हे ठेवते की आपल्याला समोर कितीही वाईट केस आली असेल, कितीही कमी वेळ असेल, पण जर त्या व्यक्तीची तयारी असेल ना की ह्या या सायंटिफिक आपण स्टेप्स म्हणून असं काहीही नाही करायचंय, पण सायंटिफिक मेथडनी आपण गेलो की हे प्रोटोकॉल्स फॉलो करत जाऊयात, कदाचित तेवढ्या जो एक्सपेक्टेड वेळ आहे त्याच्यापेक्षा कमी वेळातही रिकव्हरी होऊ शकते. सो आय ऑलवेज कीप इन माइंड दॅट स्पेसिफिक केस. वर्स्ट ग्रेट. केसेस ग्रेट. म्हणलात तर त्या ह्याच्यामध्ये होतं असं की इन फिजिओथेरपी बऱ्याच वेळेला ना द प्रॉब्लेम्स कम फ्रॉम लाईफस्टाईल. सो स्पेसिफिकली माझे म्हणजे वर्स्ट केस नाही मी म्हणणार, पण ना रिकरन्स रेशो या लाईफस्टाईल केसेसमध्ये सॉलिड असतो. सो वन ऑफ माय पेशंट हु वॉज इन टू सिडेंटरी लाईफस्टाईल, आय टी प्रोफेशनल, खूप बसून होते, त्यांचे डिस्क इश्यूज होते, छान रिकवर झाले, स्टार्टेड एक्सरसाइजिंग. आणि साधारणतः 6-7 महिन्यानंतर परत सेम प्रॉब्लेम घेऊन आले. सो आय वॉज लाईक की ओके नाव वी हॅव बेसिकली गॉन थ्रू ऑल दीज फेजेस, आणि तुम्ही आता अशा ठिकाणी पोहोचलायत की ज्या ह्याच्यामध्ये आता दुसऱ्या लेवलला डिस्क इरिटेशन झालंय. तर ते म्हणले की ऍक्च्युली काय झालं की डिस्चार्ज जसं झालं फिजिओथेरपीतून, यू डिड टेल मी दॅट यू कंटिन्यू विथ दी एक्सरसाइजेस आणि लाईफस्टाईल चेंजेस, बट द लाईफ टूक ओव्हर. आय रिमेंबर दॅट वर्ड, की म्हणजे लाईफ टूक ओव्हर. आणि मग मी काहीच नाही करू शकलो. तर मी म्हटलं बट इज इन दिस ऑल फॉर लाईफ. म्हणजे अल्टिमेटली आपण हे सगळं आपल्या आयुष्य चांगलं करण्यासाठीच करतोय. सो खूप वेळेला असं होतं की प्रायोरिटायझेशन आपल्या बिझनेस फायनान्सेसचं इतकं होतं की हेल्थ गोल्स सगळ्यात खाली जातात. आणि अशा वेळेला ह्या केसेस ना, म्हणजे ठीक आहे चला म्हणलात तर केसमध्ये आपल्याला दिसतंय रिकरन्स आहे म्हणून फेल्युअर आहे, पण ते आम्हाला पण हर्ट होत असतं की अरे ह्यानी सेव्ह केलं असतं, म्हणजे हा प्रॉब्लेम आता परत आलाय दुसऱ्या लेवलला, हे टाळता आलं असतं. सो विच एव्हर केसेस आय फील दॅट आर प्रिव्हेंटेबल अँड पीपल आर सफरिंग, आय ऑल मेक दोज ऑल केसेस आय सी दॅट एज वर्स्ट केसेस. कारण की आणि हा मोठा चॅलेंज आहे, हा मोठा चॅलेंज आहे. ऑलमोस्ट पोस्चरल केसेस, लाईफस्टाईल केसेस 25 ते 30% केसेसमध्ये रिकरन्स आहे, कारण की तुम्ही त्याचा रूट कॉजच फिक्स करत नाही आहात. सो बरोबर. बरोबर. नुसतंच बाहेरून आपण ट्रीट करून किंवा सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट करून नाही बरं होऊ शकणार, असं आहे. एक्झॅक्टली. सो मला बिफोर गोइंग टू द पार्ट टू ऑफ द इंटरव्ह्यू, मला आठवतंय की तृप्तीला ट्रेकला जायचं होतं. हिमालयन ट्रेक ती करते. आणि तिचे गुडघे दुखत होते. 2 डॉक्टर तिने चेंज केले. म्हणजे 2 डॉक्टरांकडे गेले. ते म्हटले काहीच गरज नाही जायची. तर ती म्हटली मला जायचंय. तर मी तिला म्हटलं यू हॅव ओनली वन ऑप्शन, डॉक्टर चेंज कर तू. जो डॉक्टर तुला म्हणेल जा, मग तू जा. कारण की हिमालय तिथे तर ट्रेकिंग प्लस हिला नीट चालता येत नव्हतं तेव्हा. सो आय रिमेंबर तृप्ती वेंट टू डॉक्टर सुप्रिया. पहिल्या वेळेला ती, आय थिंक फर्स्ट स्टेटमेंट was तू जाऊ शकतेस, डोंट वरी, बट यू हॅव टू फॉलो दिस. आणि इट वॉज लाईक लाईफ चेंजिंग फॉर वी ऑल्सो, की अरे हा एक ट्रान्सफॉर्मेशन असू शकतं. नुसत्या गोळ्या, म्हणजे आय एम नॉट सेईंग गोळ्या वाईट चांगलं, पण या गोष्टीने खूप एक ट्रान्सफॉर्मेशन होतं. सो आय हॅव अ ग्रेट एक्सपिरियन्स. अँड सेकंड एक्सपिरियन्स माझाच आहे आता, की मी पहिल्यांदा गेल्या गेल्या सुप्रियांना म्हणतो की मी जिम नाही बंद करणार.
मग काय करायचं तर मी करेन. मग ती म्हणते, हा ठीक आहे, शोल्डर करू नकोस किंवा हे करू नको. पण पहिलं कंडिशन असते, म्हणजे शी इज ऍक्च्युली गिव्हिंग सोल्युशन ऑन दॅट फर्स्ट कंडिशन. मग तिने ते सगळे एक्सरे बघणे आणि मग हा ठीक आहे, ओके फाईन, नो प्रॉब्लेम. मग ऍटलीस्ट वेट कमी कर, हे कमी कर. सो आय एम रिअली व्हेरी इम्प्रेस विथ दिस ऑल, यू कॅन से सोल्युशन बेस और इंटेलिजन्स बेस थेरपीज विदाउट हे. Okay, Supriya, the second question. You are not only a physiotherapist, but you are a coach, life coach. लाईफस्टाईल कोच. येस. हा. सो त्याच्याबद्दल सांग. आणि सगळ्यांना एकच उत्सुकता आहे की आत्ताचं जे काय लाईफस्टाईल आहे, म्हणजे मला तर फार वाट लागलेली आहे की काय असं वाटतं लोकांना. म्हणजे खूप वेळ बसणं, लेट येस. नाईट, झोप, रिलेशनशिपचे बरेच प्रॉब्लेम वगैरे भरपूर गोष्टी आहेत. सो हाऊ यू आर नो, यू कॅन से, त्याच्यात तू कसं गाईड करते किंवा ते नक्की काय आहे? काही पिलर्स तू मागे म्हटली होतीस मला. सो मे येस. बी इफ यू कॅन लाईट ऑन दिस, या. येस, शुअर. सो पर्टिक्युलरली आय टेल यू अ ब्रीफ अबाउट लाईफस्टाईल कोच. म्हणजे मी खरं माझं, लाईक आय सेड दॅट फिजिओथेरपी दो माय फर्स्ट लव्ह. मी कोचिंग मध्ये एंटर करण्यासाठी त्याला एक खूप स्ट्रॉंग रिझन असं होतं. मी आता जे सांगितले, माय वर्स्ट केसेस विच आर कमिंग फ्रॉम लाईफस्टाईल इश्यूज. आणि मला लक्षात आलं की आपण सिम्प्टोमॅटिकली त्यांना बरं करण्यात काही अर्थ नाहीये, रिकरन्स खूप येतोय. अल्टिमेटली आपण जर बघायला गेलो तर आपली जी हेल्थ आहे ही खरं म्हणलात की नुसत्या एक्सरसाइजेस वरती किंवा डाएट वरती नसते, ती सगळ्या म्हणजे आपण म्हणतो 360 डिग्रीज व्ह्यूनी आपण पाहायला गेलो की त्याच्यावरती असते. जर हेल्थ म्हणलात तर आम्ही म्हणतो की इट्स डिपेंडंट ऑन टू 6 पिलर्स, आणि हे जेव्हा बॅलन्स आउट होतात वी आर हेल्दियर पीपल आणि हॅपियर पीपल. सो त्या ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आम्ही म्हणतो की फर्स्ट पिलर जो आहे दॅट इज व्हॉट यू इट. राईट, कारण की बेसिकली न्यूट्रिशन इज आर फ्युएल. बरोबर. जर का मी कंटिन्युअसली फास्ट फूड किंवा पॅकेज्ड फूड खात राहिले तर मग मी माझं फ्युएल पण खूप चांगल्या क्वालिटीचं नाहीये, त्यामुळे ते इंजिन तेवढं रन होणार नाही. राईट, किंवा तेवढं लास्ट होणार नाही. सो त्यामुळे व्हॉट यू इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि अनफॉर्च्युनेटली अगेन ह्याच्यात प्रॉब्लेम येतोय अवेअरनेसचा. म्हणजे जर आपल्याला असं होतं की ओके, अवेअरनेस एक झालं की ह्याच्यात काय मिळतंय, त्याच्यात काय मिळतंय, ह्याच्यापेक्षा जास्ती वी आर बोंबार्डेड विथ इन्फॉर्मेशन, आणि वी आर ऑल्सो बोंबार्डेड विथ फॉल्स इन्फॉर्मेशन बाय द फूड इंडस्ट्री. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर पॅकेज लेबलिंग वाचायला लागलात तर मोठे डोळे उघडतील की अरे आपण काय खातोय हेल्दीच्या नावाने. ठीक आहे, कारण की प्लीज व्हॉट. एक्झाम्पल दे, म्हणजे वी विल अंडरस्टँड, म्हणजे वी विल स्टॉप और वी विल ऍक्च्युली वर्क ऑन दॅट. येस, शुअर. सो आय गिव्ह यू वन सिम्पल एक्झाम्पल जे खूप वेळेला लोक करतात, की सकाळी उठून हेल्दी म्हणून कॉर्नफ्लेक्स खातील. सो कॉर्नफ्लेक्स अँड मिल्क, हे बऱ्याच वेळेला लोकांचं स्टेपल ब्रेकफास्ट असतो, की पटकन खाऊ आणि चांगले आहेत, हेल्दी आहेत. तुम्ही ऍड्स पाहिलेत त्याचे तर असे असतात की वा कंबर बारीक झालीये आणि कुठले कुठले विटॅमिन्स मिनरल्स मिळालेत. आणि इफ यू चेक दॅट पॅकेट लेबल यू विल रिअलाइज इट्स नथिंग बट बेसिकली दीज आर कॉर्न चिप्स. आणि आपल्या म्हणजे आम्ही एकदा बसून आमच्या डाएटच्या ग्रुपमध्ये आम्ही अभ्यास करत होतो. जवळजवळ 17 ते 18 नावांनी छुपी साखर आपल्याला दिली जाते. जसं डेक्स्ट्रोज सिरप, हा, नंतर डेक्स्ट्रोज, म्हणजे ह्या सगळ्या साखरेची नावं आहेत. ठीक आहे, सो बेसिकली आपण हेल्दीच्या नावाने साखर खातोय. ठीक आहे. सो असे हे जे आहेत फूड ग्रुप्स म्हणा किंवा ह्या छुप्या ज्या हे आहेत, इव्हन सॉल्ट, सॉल्ट इनटेक पण यांनी खूप जास्ती राहतो. दुसरा, हेल्दीच्या नावाने आपण खातो प्रोटीन बार्स. प्रोटीन बार्स इज नथिंग बट मोर दॅन 50% शुगर. यु नो. आणि त्यामुळे हे जे फूड प्रोडक्ट्स असतात तर त्याच्यामुळे बिकॉज देर इज नो अवेअरनेस अबाउट इट आणि आपण निग्लिजंट आहोत आपण काय खातोय ह्याच्याबद्दल, त्यामुळे त्या फ्युएलची क्वालिटीच चांगली नाहीये. दुसरा आम्ही जो म्हणतो पिलर आहे दॅट इज नाही, पर्टिक्युलरली हाऊ बिफोर यू. बिफोर बिफोर सेकंड पिलर, खायचं काय मग आम्ही, असा प्रश्न असेल तर बेसिक, म्हणजे आता बाहेर गेलं, पाणीपुरी दिसली की ते म्हणजे यू कॅन नॉट अवॉइड. मग त्याची फ्रिक्वेन्सी काय असावी किंवा काय बेसिक, एवढं फ्युएल गेलं तर मग तुम्ही थोडं मिक्स फ्युएल करा की जे मे बी अनहेल्दी असेल असं. डू यू हॅव सम रेशोज, डू यू हॅव सम एक्झाम्पल, रुटीन्स रादर, सी असं मे बी यू कॅन. आय टेल यू व्हॉट. सी चीट डाएट्स जे आहेत दे विल व्हेरी फ्रॉम पर्सन टू पर्सन.
ठीक आहे. म्हणजे ऑलरेडी जर काही मेडिकल कंडिशन सुरू झाल्या आहेत किंवा ऑलरेडी आपण जर का फायर फायटिंग मोडवर आहोत, तर तेव्हा नॅचरली थोडंसं स्ट्रिक्टर डाएट ठेवणं चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या सोशलायझेशनमुळे किंवा बाकी सगळ्या याच्यामुळे इफ यू कॅनॉट कम्प्लिटली अवॉइड इट, तर त्या केसमध्ये व्हॉट वी से इज की तुम्ही पर्टिक्युलरली हे बघा की तुमचे दिवसभरामध्ये 3 मील्स होत आहेत. बरोबर आहे. तर ते 3 मील्स जर का तुमचे नेक्स्ट 5 डेज हे कार्बोहायड्रेट, फॅट्स, प्रोटीन ह्याच्या बॅलन्समध्ये गुड क्वालिटी न्यूट्रिटिव्ह तुम्ही डाएट घेताय, तर तुम्ही एखादं मील बाहेर घेणं पॉसिबल आहे. त्यांनी त्रास होणार नाही. सी, आपण म्हणतो की जर आपण विचार केला की मी 3 वेळाला खाते दिवसभरामध्ये, तर ना मला वर्षभरामध्ये ऑलमोस्ट मी 1000 वेळेला खाते. बरोबर आहे. सो वी हॅव 1000 अपॉर्च्युनिटीज टू करेक्ट द डाएट. ठीक आहे. त्या दिस इज गुड, ह्याच्यामध्ये दिस इज गुड कॉन्सेप्ट. हा, 1,000 डाएट, ओके फाईन. सो मला 1000 डाएट मधलं एक डाएट चुकल्याने प्रॉब्लेम नाही येणार आहे. ठीक आहे. जर बाहेर गेलो आणि पाणीपुरी खाल्ली तर म्हणून लगेच तुम्ही गुन्हा केलाय तसं नाही. पण तुम्ही बाहेर जाऊन पाणीपुरी खाऊन दुसरी कच्ची दाबेली खाताय. ठीक आहे. सो इफ इट इज अ कन्सिस्टन्सी इन बॅड बरोबर. इटिंग हॅबिट, तर देन दॅट इज गोइंग टू कॉज अ प्रॉब्लेम. ठीक आहे. सी, इंडल्जन्सेस जे आहेत, कधी चॉकलेट खाल्लंय, कधी कोल्ड कॉफी प्यायली, हे काही म्हणजे असं नाही की आपण काहीतरी क्राईम करतोय. आणि आय वुड इनफॅक्ट स्ट्रॉंगली सजेस्ट की असं जर काही खाल्लं, इवन कधी कधी सोशल ग्रुप्समध्ये आपण बाहेर जातो तेव्हाही खाल्लं जातं, तर डोंट हॅव अ गिल्ट अबाउट इट. बिकॉज गिल्ट अगेन कॉजेस मोर स्ट्रेस आणि मोर फॅट अक्युम्युलेशन. सो एक्सरसाइज गिल्ट आणि डाएट गिल्ट खूप वेळेला काही काही वेगवेगळ्या लेवलला लोक सफर करत असतात. ठीक आहे. ओके, सी, द नाही बरोबर आहे, येस. आयडिया इज की तुमचं जर का खाणं जर झालं ना, गेलात की सुजाता मस्तानी प्यायलीत शनिवार संध्याकाळी, हा, तर त्या ह्याच्यामध्ये हे नका बघा, आता बापरे मी आता मस्तानीच पहिली झालं, आता कसं व्हायचं आयुष्यामध्ये. दॅट्स परफेक्टली फाईन, बट यू हॅव टू मेक शुअर दॅट तिथून पुढचं सगळं तुमचा लाईन अप पुढचा आठवडाभर जो आहे, किंवा तुमचे एक्सरसाइज होतात का, आर यू, म्हणजे मी कॅलरी वर्ड जनरली अवॉइड करते, बिकॉज कॅलरी इतका तो वेगवेगळ्या पद्धतीने पाऊस त्याचा झाला हे त्याचा. झालेला बाऊ झालेला आहे. मी म्हणते की तुम्ही Exactly. विचार करा की ही एनर्जी आहे. बरोबर. सो तुम्ही जी काय खाताय ती एनर्जी जर तुम्ही खर्च केली नाही तर काय होणार आहे. आपल्या फिजिक्सचा प्रिन्सिपल आहे ना की एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ओनली ट्रान्सफॉर्म टू दी अदर फॉर. बरोबर आहे. एक्झॅक्टली. सो मी जर का त्या मस्तानीमधून एनर्जी घेतली आहे आणि मी जर ती स्पेंडच करणार नसेल, तर काय होणार आहे ती एनर्जी, इट मस्तानी विल गेट, तिकडेच राहील. ती तिथेच राहील आणि इट विल गेट ट्रान्सफॉर्म्ड ॲज फॅट्स आणि इट विल बी विथ मी. ती माझं फिक्स एक्झॅक्टली. डिपॉझिट म्हणून माझ्या बरोबर राहील. बरोबर आहे. सो त्या केसमध्ये इफ यू सी इट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह, मी म्हणते फूड जेव्हा येत आहे समोर, डोंट सी इट ॲज अ डिश. त्या डिश मधून मला काय मिळतंय किंवा काय मला पोषक मिळतंय, हे जर आपण थोडासा त्याच्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन बदलला, तर खूप फरक पडतो. इनफॅक्ट त्यांनी कॉशियस इटिंग होतं. ठीक आहे. पण मला बरोबर. हे आवडतं, वा वा पावभाजी आवडते म्हणून मी दर शनिवारी पावभाजी खाणार आहे, हे जर असेल, तर बाकीच्या वेळेच्या तुमच्या डाएटमध्ये तुम्ही काय आवडतंय शरीराला ह्याच्याकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. यू या. कॅनॉट जस्ट कीप इटिंग बिकॉज यू लाईक इट. ठीक आहे. कारण परफेक्ट, अल्टिमेटली हे परफेक्ट. कसं आहे की एका दिवसामध्ये त्रास होणारच नाहीये. इट इज अन अक्युम्युलेटेड स्ट्रेस. हळूहळू या. हळूहळू साठत आलेला आहे. इट्स तर अ त्यामुळे कंपाऊंड इंटरेस्ट ना, इट्स अ कंपाऊंड इंटरेस्ट, रोज कंपाऊंड हळूहळू. इंटरेस्ट आहे. कंपाऊंड इंटरेस्ट. तर त्यामुळे तुम्ही विचार तसं असं काही फ्रिक्वेन्सी नाही सांगता येणार की किती वेळेला चीट डाएट चालेल. कारण की तुम्ही नाही, खूप पण तरी पण म्हणजे एक 5 गोष्टी कन्सिडर. 20 वय ते 50 वय रेग्युलर माणूस, आय एम नॉट गिव्हिंग यू नो टिपिकली काहीतरी, पण त्याच्या डाएटमध्ये आठवड्यात काय काय आलं पाहिजे, बेसिक गोष्टी काय आल्या पाहिजे, विथ ओके. एक्झाम्पल. आणि या. ओके. सो सीस, मी म्हणते की आपले ज्याला म्हणतात मॅक्रोन्यूट्रिएंट, ज्याला म्हणतात मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे बेस आपला कार्बोहायड्रेट, कर्बोदक, प्रोटीन्स, प्रथिनं आणि फॅट्स. हे 3 गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्या मेन सोर्सेस ऑफ एनर्जी आहेत. आणि बरोबर. कार्बोहायड्रेट्स जे आहेत म्हणजे हे सगळे आपले जे ग्रेन्स आहेत, म्हणजे गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, नाचणी, मैदा. ठीक आहे. सगळ्या तुमचे फळं, भाज्या, ऑल दीज आर गोइंग टू गिव्ह अस कार्बोहायड्रेट्स. पण आता जर नुसतं बोलताना जरी लक्षात येईल की मैद्यामध्ये आपल्याला एनर्जी मिळते पण बाकी न्यूट्रिएंट्स नाही मिळत, इट्स अ प्रोसेस्ड फूड. बट कार्बोहायड्रेटचं काम असं आहे टू गिव्ह अस इन्स्टंट एनर्जी.
अनेक वेळेला लोक असं करतात की कार्बोहायड्रेट नुसतं ड्रॉप करतात वजन कमी करण्यासाठी. बरोबर. सो मी आता अर्धीच पोळी खाते, किंवा मी भातच सोडलाय, मग मी बटाट्याकडे बघतच नाही. ठीक आहे. किंवा मी साखर न घालता चहा पिते, आणि लोकांना असं वाटतं की आता त्याच्यामुळे मस्त वजन कमी होणार आहे. ओके. अनलेस अँड अंटिल तुमचे एक्झिस्टिंग फॅट स्टोअर्स किंवा एफडीज तुम्ही मोडत नाही, तर तोपर्यंत त्याच्यामध्ये आपले वेट कमी होणं शक्य नाही. हं? आणि हे साखर आहे किंवा बटाटा आहे, दीज आर ऑल विजिबल कार्बोहायड्रेट्स, हे दिसतायत तुम्हाला. जिथे हिडन कार्बोहायड्रेट्स येत आहेत, जसं बिस्किट आहेत, हा, बेकरी प्रोडक्ट्स आहेत, तिथून लपून येत आहेत. हा, ते कार्बोहायड्रेट्स बेसिकली कमी करणं गरजेचं आहे. पण कार्बोहायड्रेट कम्प्लिटली एलिमिनेट करू नये, कारण कार्बोहायड्रेट हे आपल्या एनर्जीसाठी आहे. आपण बघा, ह्याची ऍड कशी असते ग्लुकॉन डीची, की अरे थक गए हो क्या, ग्लुकॉन डी पी लो. बाय. बिकॉज एनर्जी सोर्स आहे तो. इट्स अ कार्बोहायड्रेट बरोबर. इज अ एनर्जी सोर्स. इनफॅक्ट फ्यू पीपल हॅव गॉट सिरियस हेल्थ इश्यूज बिकॉज त्यांनी कार्बोहायड्रेट कम्प्लिटली एलिमिनेट केलेत डाएटमधून, आणि हॉस्पिटलाइज झालेत लोक. सो त्यामुळे मी अजिबात असं रेकमेंड नाही करत की तुम्ही कार्बोहायड्रेट बंद करा. पण तुम्ही कमी जरूर करा, आणि त्यातलं हेल्दियर व्हर्जन म्हणजे जे आपलं बाजरी, ज्वारी, की ज्या याच्यातून तुम्हाला फायबर्स मिळतील, ज्या याच्यातून तुम्हाला बी विटमिन्स मिळतील, त्या त्या पर्टिक्युलर कार्बोहायड्रेट्सकडे स्विच करा. दिस इज वन पार्ट. दुसरा आपला हिरो आहे, दॅट इज प्रोटीन, म्हणजे प्रथिनं. आणि मोस्ट ऑफ द टाइम्स आत्ताचं जर डाएट पाहिलं, आणि स्पेशली आपलं महाराष्ट्रीयन डाएट पाहिलं, तर पीपल आर लॅकिंग इन प्रोटीन्स. आणि का होतंय कसं, असे कार्ब्सनी पोट भरेल, पण प्रोटीन्स कमी पडत असल्याने बॉडीची रिपेअर आणि रिजनरेशन स्लो होणार आहे. ठीक आहे. बरोबर. प्रोटीनचं काम काय आहे, की कुठलीही, आता आपण आत्ता बोलतोय इथे, आपण सेशन अटेंड करतोय, आपण व्यायाम करू, वॉकिंग करू, या सगळ्या ह्याच्यामध्ये शरीराचे काही अंशी झीज होईल. बरोबर. बरोबर. ही जी काही झीज आहे, ही भरून काढण्याचं काम आपल्या प्रोटीन्सचं आहे. आणि ते जर कमी पडले तर काय होणार आहे, ती झीज जी आजची आहे त्याच्यावरच उद्याचा दिवस सुरू केलाय, आणि त्यामुळे हळूहळू हळूहळू वेअरिंग आउट वुड बी फास्टर. आणि विच इज वाय क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ प्रोटीन, अगेन इट इज एज डिपेंडंट, इट इज ऍक्टिव्हिटी डिपेंडंट अँड वेट डिपेंडंट. तर त्या तीन गोष्टींवरती प्रोटीन्समध्ये, मग प्रोटीन्समध्ये काय येतील, इधर तुम्ही जर का नॉन व्हेजिटेरियन असाल तर लीन प्रोटीन्स लाईक चिकन, फिश, दिस कॅन बी गुड ऑप्शन. एग्स घेऊ शकतात. किंवा जर का आपण व्हेजिटेरियन प्रोटीन्स म्हटलं तर सगळ्या डाळी, छान मोड आलेली कडधान्य आहेत. ठीक आहे. किंवा पनीर, टोफू याच्यासारखे ऑप्शन्स आहेत. दीज आर ऑल डायटरी पार्ट्स ऑफ प्रोटीन. आता ह्यातले किती परत कसे खायचे, त्याचा दिवसभरामध्ये क्रम कसा ठेवावा, हा परत सब्जेक्टिव्ह झाला, त्या त्या ते ठीक आहे. व्यक्तीसाठी हा, फिक्स. म्हणजे हा, ओके. आता मी जनरलाइज थिंग की, कारण की मी बऱ्याच ठिकाणी असं एक मागे पण एक रील बघितलेली की, आणि आपण सकाळी सगळे वॉकला जातो आणि आल्यावर काय खातो, तर पोहे खातो, येस. उपीट खातो. तो विच इज येस. मे बी इट्स नॉट हेल्दी डाएट किंवा हेल्दी ब्रेकफास्ट. सो दॅट्स वाय आय आस्क की ऍटलीस्ट जनरलाइज करून तरी सांगा. ओके, राईट. एनिवे, सो डाएट वरनं मे बी विल शिफ्ट टू द पिलर नंबर 2. या. येस. डाएटचाच दुसरा पिलर आहे, दॅट इज हाऊ यू ईट. सो इनफॅक्ट इट्स व्हेरी मच इन रिलेशन टू व्हॉट वी वर सेइंग राईट नाव, की वॉकिंग करून आल्यावरती जर मी पोहे खाल्ले, तर पोहे खाणं चुकीचं आहे का नाही, पण मी नुसते पोहे खाल्ले तर चुकीचे आहेत, कारण पोह्यामधून मला कार्बोहायड्रेट्स मिळत आहेत. पण मी जर का पोह्यांमध्ये स्प्राउट्स घातले, मटकी घातली, हा, ग्रेट, देन आय एम ऍडिंग प्रोटीन टू इट, आणि त्याच्यामुळे माझा तो प्रोटीन रिच ब्रेकफास्ट झाला. सो द सेकंड पिलर इन हेल्थ इज हाऊ यू ईट. ठीक आहे. जर का आपण असं म्हटलं की वा मस्त मी फिश फ्राय खातोय आणि मला भरपूर प्रोटीन मिळतंय, त्याच्याऐवजी जर मी स्टीम्ड फिश खाल्ला, ठीक आहे, सो इट इज लाईक इन हाऊ यू आर कुकिंग युअर फूड, आणि हाऊ यू आर रिस्पेक्टिंग दॅट प्रोसेस ऑफ इटिंग. नाहीतर अनेक वेळेला तुम्ही पाहिलं असेल, इवन आत्ता रेस्टॉरंटमध्ये जा, लोक इधर फोनवरती स्क्रोल करत काहीतरी खात असतात. ठीक आहे. छोटी छोटी मुलं पण कंटिन्युअसली आई बाप वडिलांनी हे लावून दिलेलं असतं त्यांच्या समोर, काहीतरी कम्प्युटरवरती किंवा मोबाईलवरती काहीतरी स्क्रीन गेम्स, स्क्रीन किंवा गेम्स किंवा असं काहीतरी. गेम्स, हा. आणि ते त्या ह्याच्यामध्ये ते त्यांना तोंडात भरवत असतात आणि खाणं चालू असतं. राईट. नाव बेसिकली व्हॉट दॅट मीन्स इज यू आर नॉट ऍक्च्युली इटिंग कॉशियसली. म्हणजे आपले जे काही एन्झाईम्स आहेत शरीरामध्ये, जे आपल्याला डायजेशनला मदत करणार आहेत, ते करू शकत नाहीत. आणि त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम्स लोक काय सफर करतात बघा, कॉन्स्टिपेशन, ऍसिडिटी, बरोबर, ब्लोटिंग, जळजळतंय. मग कशाला एवढ्या इनोच्या जाहिराती कशाला एवढ्या पॉप्युलर आहेत,
राईट. दॅट इज बिकॉज मोस्ट ऑफ देम वुड सफर बिकॉज ऑफ दिस, कारण की आपण खाताना त्याकडे पूर्णपणे लक्ष देऊ शकत नाहीये. राईट. सो त्यामुळे म्हणजे दुसरा जो पर्टिक्युलर पिलर आहे दॅट इज हाऊ यू इट. राईट. आता ह्याच्या पॅरलली मगाशी जे तुम्ही म्हटलात, द थर्ड पिलर इन हेल्थ विच एव्हरीवन नीड्स टू ऍड्रेस अपॉन इज युअर एक्सरसाइजेस और फिजिकल ऍक्टिव्हिटीज. ठीक आहे. आता एक्सरसाइजेस मध्ये ना खूप असं एक चुकीचं आपल्याला हे झालंय, कन्सेप्ट झालीय की मी चालतो, हा मी भरपूर चालतो आणि चालण्याचा व्यायाम बेस्ट व्यायाम आहे. सो चालण्याचा व्यायाम हा अजिबात चुकीचा व्यायाम नाहीये, पण नुसतं चालण्याचा व्यायाम हा चुकीचा व्यायाम आहे. ठीक आहे. सी बेसिकली एक्सरसाइजेस मध्ये आपण म्हणतो ताकदीचे व्यायाम. ठीक आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता आणायचे व्यायाम, त्यानंतर वॉकिंग म्हणजे वॉकिंग, सायकलिंग, स्विमिंग कार्डिओ. म्हणजे एन्ड्युरन्स, कार्डिओ एक्सरसाइजेस, आणि लास्टली बॅलन्सचे एक्सरसाइजेस, बॅलन्स आणि कोऑर्डिनेशन. हे जर चार आपण पर्टिक्युलर ग्रुप्स कन्सिडर केले व्यायामाचे, आणि त्याचे आता दर दिवशी सगळे व्यायाम होतील असं नाही, पण एक एक दिवस एकेका प्रकाराला आपण जर दिला, तर त्या केसमध्ये तुम्ही जो काही अर्धा तास पाऊण तास दिवसभरामध्ये देऊ इच्छिता एक्सरसाइजला, त्याचा तुम्हाला बेस्ट बेनिफिट मिळेल. नाहीतर तुम्ही पाहिलं तर वर्षानुवर्ष लोक चालतात एक एक तास, पण हेल्थ बेनिफिट्स म्हणलात तर नाही मिळत. ओके. सो एम आय डिस्करेजिंग वॉकिंग? द आन्सर इज नो. बट आय एम डेफिनेटली डिस्करेजिंग ओनली वॉकिंग. दॅट विल नॉट लीड यू एनिवेअर. तुम्हाला, आणि ह्याचा वयाशी संबंध नाही. ठीक आहे. तुम्ही कितीही तरुण असलात किंवा कितीही वयस्कर असलात तरी स्ट्रेंथ ट्रेनिंगला ऑप्शन नाहीये. ठीक आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंगची इंटेन्सिटी वयानुसार बदलू शकते. हम्म. जसं आत्ता तुम्ही जिम करताय स्वतः. ठीक आहे. आता एखादा म्हणला की नाही बाबा, या वयामध्ये मला जिम नाही करायचंय किंवा करू नये, असं नाहीये. इट इज अल्टिमेटली फॉर दॅट पर्सन की तो किती इंटेन्सिटी घेऊ शकतो व्यायामाची. जर ओव्हरऑल शरीराची रचना, ठेवण, आपला माइंडसेट असा असेल की मी आत्ता खूप हेवी एक्सरसाइज नाही करू इच्छित, प्रॉपर काही प्रॉब्लेम नाहीये, पण दॅट डज नॉट मीन की तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंगच एलिमिनेट कराल. स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये हे सगळे मुद्दे आहेत की तुम्ही जिम कराल का, तुम्ही बॉडी वेट वापराल का, तुम्ही फंक्शनल ट्रेनिंग कराल का, तुम्ही योगा कराल, हे सगळे वेगवेगळे मुद्दे आहेत. आणि सो मला पर्टिक्युलर सुद्धा आता मी जिम करतोय ना, गेले 4-5 वर्ष आय एम व्हेरी कन्सिस्टन्स अबाउट जिम, किंवा कन्सिस्टंट. ती मला सोडूच शकत नाही. पण मलाही लोक असं म्हणतात की अरे नाही, जिमचं आहे की एकदा लावलं की मग सुटलं की मग पोट सुटतं वगैरे, जे काय ते मिथ्स आहेत ना, किंवा अरे दिस इज नॉट अ एज 45 नंतर योगाच करावा. सो आय थिंक यू आर ऑन अ राईट राईट टॉक. आय वॉन्ट दिस आन्सर्स, कारण की मलाही लोक, पीपल आर टेकिंग ऑब्जेक्शन की आय थिंक वाय यू आर डुईंग जिम, इट इज नॉट. छान आपलं टेकडीवर फिरून आलं की झालं. या सॉरी, कंटिन्यू. जस्ट नाही नाही इंटरप्टेड. नाही, यू आर राईट. बिकॉज हे कसं झालंय, हे असं ते समज झालंय की आपण एका ठराविक वयानंतर व्यायामच बदलावेत. सी, फिटनेसची डेफिनेशन प्रत्येक व्यक्तीची वेगळी आहे. हा, आणि त्याला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. एखादा म्हणलं की नाही बाबा, मला रोज मी खाली बसून उठून म्हणजे मी सूर्यनमस्कार करू शकतोय किंवा चंद्र नमस्कार करू शकतोय, माझ्यासाठी हा छान फिटनेस आहे, माझी फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे, मी उत्तम माझ्या शरीराचा भार पेलू शकतोय, व्हेरी गुड. आणि तेच तुम्ही म्हणलात नाही बाबा, मला आता ना ह्या पुढच्या 5 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये मला हिमालयन ट्रेकला जायचंय आणि 20 किलोची माझी बॅग घेऊन जायची, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर एज. द आयडिया इज की दॅट फिटनेस शुड मॅच युअर हेल्थ गोल. त्याचा वयाशी संबंध नाही. तुम्ही कुठल्याही वयामध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करू शकता. मात्र डिपेंडिंग ऑन युअर फ्लेक्झिबिलिटी त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स येतील की काय तीव्रतेने तुम्ही करायचं. सो बेसिकली किंवा व्यायाम ट्रेनर करणं. ठेवू शकतात, किंवा ट्रेनर ठेवू शकतात हु कॅन ऍक्च्युअली हेल्प यू. म्हणजे माझाही ट्रेनरच आहे. येस. सो तुम्ही ट्रेनर घेऊ शकता, तुम्ही तुमच्यासाठी डिझाईन्ड प्रोटोकॉल्स घेऊ शकता, किंवा या. तुम्ही पर्टिक्युलरली एक्सरसाइज सेट्स लक्षात घेऊन स्वतःचे म्हणजे प्रोटोकॉल्स बनवून त्याप्रमाणे घरी होम एक्सरसाइजेस करू शकता. तुम्ही बॉडी वेट वापरू शकता. असंही नाही की तुम्हाला मशीन्सच वापरायला पाहिजे. सी, दीज आर ऑल बरोबर. डिफरंट वेज फॉर डुईंग स्ट्रेंथ ट्रेनिंग. जसं खाण्यापिण्याच्या आपल्या सवयी सगळ्यांच्या वेगळ्या आहेत की नाही, तशा व्यायामाच्या आवडी पण निरनिराळ्या आहेत. काही लोकांना इंटेन्स एक्सरसाइजेस आवडतात, मस्त घाम बीम आलाय छान, म्हणजे आपण असा व्यायाम करू. काही जण म्हणतात संथ एक्सरसाइज करूयात की ज्याच्यामध्ये टोनिंग चांगलं होईल. परफेक्ट. सो वी कॅनॉट चूज दॅट एक्सरसाइज टाईप. रिहॅबमध्ये फिजिओथेरपीला आम्ही करतो बिकॉज पेशंट्स किंवा क्लायंट्स आर रिकव्हरिंग थ्रू इंजुरी. पण वन्स दे आर ऑफ दॅट रिहॅब फेज, मग आम्ही सांगतो की आता काय करायला आवडेल तुम्हाला, म्हणजे इथून पुढे कुठे जायचंय. सो
त्यामुळे तो खूप इंडिव्हिज्युअल चॉईस राहील आणि त्याप्रमाणेच करावं म्हणजे त्याची सस्टेनेबिलिटी राहील. नाहीतर आज मी एखाद्याला सांगितलं XYZ पर्सनला उद्यापासून जिम कर आणि त्याला आवडतच नाहीये, तर ती व्यक्ती कदाचित नाही करू शकणार. पण ह्याचा वयाशी काही संबंध नाही. म्हणजे थँक्यू माझ्याकडे सो आता थँक्यू सो मच फॉर दिस क्लॅरिफिकेशन. या. येस, मी म्हणत होते माझ्याकडे सगळ्यात म्हणजे यंगेस्ट पेशंट आहेत ते ऍक्च्युली आता 87 वर्षाचे आहेत आणि 90 किलोचं डेडलिफ्ट करतात. ओ, ग्रेट, मस्त. या. ग्रेट, ग्रेट. सो दिस टेक्स मी टू द फोर्थ पिलर. ठीक आहे, सो आपण एक बोललो व्हॉट यू इट, हाऊ यू इट आणि युअर एक्सरसाइजेस ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. द फोर्थ पिलर पर्टिक्युलरली इज युअर स्लीप क्वालिटी. ठीक आहे, कारण की ह्या सगळ्यातून आपण आता बोललो काय करायचंय, पण रेस्ट इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. आणि आता इंडिया ॲज अ कंट्री इज स्लीप डिप्राईव्ड कंट्री. ठीक आहे, आपले ओव्हरऑल वर्क कल्चर्स असे आहेत की ज्याच्यामुळे आपल्या म्हणजे भारतामध्ये पर्टिक्युलरली खूप लोकांच्या झोपा चांगल्या होत नाहीत. अनेक लोक आता तुम्ही अर्बन लाईफस्टाईल मध्ये पाहिलीत तर ते UK शिफ्ट, US शिफ्ट पण करत असतात. आणि त्याच्यामुळे पण तो प्रॉब्लेम जास्त मोठ्या पद्धतीने किंवा मोठ्या प्रमाणामध्ये येतोय. सो स्लीप डिप्राईव्ड नेशन असल्या कारणाने आपण अनफॉर्च्युनेटली वी आर राईट नाव अ पॉप्युलेशन हुज हॅव्हिंग हायेस्ट नंबर ऑफ डायबिटिक्स. ठीक आहे, कारण हॉर्मोनल इम्बॅलन्स. स्लीप आणि डायबिटीज. अरे, इट हे इज अ काहीतरी, इट्स सी अ न्यू बेसिक थिंग फॉर अस इन दॅट केस. सी डायबिटीज ॲज यू नो इज अ लाईफस्टाईल डिसीज. बरोबर आहे. सो आपल्याला काही असा व्हायरस झाला का की ज्याच्यामुळे डायबिटीज होतोय लोकांना? नाही. हं, ही आपली इन्शुलिन इन्सेन्सिटिव्हिटी आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायाम हा एक पार्ट झालाच झाला. बट ऍट द सेम टाइम मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज जेव्हा आपण जागे असतो, हं, आपल्या शरीरामध्ये कॉर्टिझोल म्हणून हॉर्मोन तयार होतो जो आपल्याला बेसिकली ऍक्टिव्ह ठेवतो, अलर्ट ठेवतो है ना. आणि ह्या पर्टिक्युलर हॉर्मोनचं अजून एक काम असं असतं की आपल्या शरीरामध्ये म्हणजे ग्लुकोज लेवल्स अशा पद्धतीने ठेवाव्यात की आपण त्या ऍक्टिव्हिटीज करू शकू. हं, डायबिटीस म्हणजे काय झालंय, रक्तात साखर वाढली आहे सिम्पल लँग्वेजमध्ये. राईट. सो बेसिकली यू आर नॉट एबल टू कंट्रोल द शुगर लेवल्स. आणि कॉर्टिझॉलचं काम आहे ती शुगर लेवल रक्तात ठेवणं, कारण ऍक्शन करायच्या आहेत, ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. मग मी जर दिवसभरामध्ये मला हवी तेवढ्या प्रमाणामध्ये क्वालिटेटिव्ह झोप घेतली नाही तर काय होणार आहे, कॉर्टिझोल लेवल्स कंटिन्युअसली हायर राहणार आहेत. राईट. सो बॉडी विल कीप हॅव्हिंग अ इंटरनल टसल की ज्याच्यामध्ये इन्शुलिन सेलमध्ये ग्लुकोज घालायला बघतंय आणि कॉर्टिझॉल म्हणतंय अरे ह्याला जागं राहायचंय, ह्याला आपल्याला जास्त शुगर पाहिजे. ठीक आहे. सो त्यामुळे अनेक वेळेला जो लाईफस्टाईल इंड्युस्ड डायबिटीज असतो तो फक्त आणि फक्त एक्सरसाइज, डाएट, झोपेने पण कंट्रोलमध्ये येतो. अनेक वेळेला क्लायंट्सला औषधही लागत नाहीत. आणि त्या ह्याच्यामध्ये जे HbA1c म्हणतो आपण ग्लुकोज कंट्रोल, तर तो जो पर्टिक्युलर आहे तर तो पण लोकांचा फक्त आणि फक्त लाईफस्टाईल चेंज करून जातो. औषधं घ्यायला सुरुवात केली म्हणजे अनेक गोष्टी झाल्यात. बेसिकली फॅट अक्युम्युलेशन आहे किंवा पॅन्क्रियाजमध्ये प्रॉब्लेम आहे. सो लेट्स नॉट गो इन टू टेक्निकल डिटेल्स. पण हा जो आहे इनिशियल फेजमध्ये तुम्हाला लाईफस्टाईल कंट्रोलनी खरंच खरंच मॅनेज करता येण्यासारखं आहे. तर त्यामुळे झोपेची क्वालिटी आणि झोपेची क्वालिटी बिघडायचं अजून एक कारण म्हणजे सोशल मीडिया. म्हणून मी म्हणलं तुम्हाला की छान आहे की नाही आहात फेसबुक इंस्टाग्रामवर आता काही दिवस. अरे, आय एम एन्जॉईंग लाईक नथिंग, की वाव. बिकॉज येस. युजली रात्री लोक स्क्रोल करतात सोशल मीडियावर. मग आपले कम्पॅरिझन होते आपली लाईफस्टाईल लोकांची लाईफस्टाईल आणि मग आपले त्याच्यामध्ये आपले थॉट्स. लाईक, आपले कमेंट आणि असं सगळं. मला लाईक मिळालं का माझ्या पोस्टवर, मागच्या ह्याला इतकं मिळालं पुढच्याला नाही. माझ्याकडे एक कोचिंगला एक मुलगी येत होती 14 वर्षाची. शी वॉज हॅव्हिंग दॅट अँझायटी की इंस्टाग्रामवर कमी लाईक्स येत आहेत. ठीक आहे. सो इमॅजिन की माझ्या फ्रेंड्सला एवढे येतात आणि मला येतात, हे प्रॉब्लेम्स आहेत आता. सो पर्टिक्युलरली हे सगळ्या ज्या आहेत आणि आपण कम्पेअर करत जातो अननोईंगली. सो येस, दिस इज वन ऑफ द रिझन. इव्हन खूप उशिरा खात असू, चुकीचं रात्री खात असू, खूप स्पायसी खात असू, या सगळ्यांनी सुद्धा स्लीप क्वालिटीज आर डेफिनेटली डिस्टर्ब. बट दिस इज द फोर्थ पिलर. कारण क्वालिटेटिव्ह स्लीप म्हणजे हे कसं ओळखायचं मला क्वालिटेटिव्ह आहे का? सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतंय का? आर यू फिलिंग एनर्जेटिक इन द मॉर्निंग? जे आता तुम्ही आता मगाशी एक्झाम्पल दिलं की 5 AM क्लब, पण 5 वाजता कोणी उठत नाहीये. ठीक आहे, तो 5 वाजता उठत नाहीये म्हणजे उठवत नाहीये का रात्रीच इतकं उशिरा झोपतोय की ती झोप पूर्ण होत नाही. ठीक आहे. सो इफ एनी येस. वन हॅज टू गेट अप इन द मॉर्निंग ऍट स्पेसिफिक टाइम,
मी जर ठरवलं उद्यापासून 5ला उठायचं, तर 5ला उठायचं नाहीये, मला आदल्या दिवशीचा क्रम असा करायचा की मला 5ला उठता यायला हवं. सो म्हणजे हा, इट्स ओके, झोपण्याची वेळ पण त्याच्यावर डिपेंड आहे, तुमच्या एक्झॅक्टली. झोपेत तुमच्या आदल्या दिवसावरून दुसऱ्या दिवस जो आहे त्याची क्वालिटी ठरणार. मी आज बरोबर. जर ठरवलं मला 5ला उठायचं, मी उठे नाही. पण माझा कालचा दिवस जर का खूप लॉंग गेला असेल, तर प्रॉबेबली दुपारी 1-2 पर्यंत सगळी एनर्जी लेवल ढेपाळेल. तर त्याला अर्थ राहत नाही, असं आहे. मला जस्ट एक ऍड करायचं होतं. मी आत्ताच एक ना मुंबईला सेशन अटेंड केलं होतं स्लीपवर. अख्खं येस. पुस्तक आहे त्याच्यामध्ये. मी आय थिंक आय टॉक टू यू, त्याच्यामध्ये त्यांनी छोटे छोटे हायलाइट्स दिले होते की 7 ते 8 तास झोप झाली पाहिजे. त्याच्यानंतर जे आपण लाईट्स लावतो आपल्याकडे आता सगळे व्हाईट लाईट्स आहेत. येस. पूर्वी ना येलो लाईट्स होते. येलो लाईट म्हणजे असं सूर्य मावळतोय. तर बऱ्याच ठिकाणी ते म्हटले की तुम्ही जेवढे शक्य आहेत ते लाईट्स येलो करायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर असे बरेच छोटे छोटे हे होते येस. त्याच्यामध्ये. एखादं झाड राहू द्या तुमच्या बेडरूम मध्ये. येस. आणि अशा, हा, सो आय थिंक तुम्ही दिस. जिथे जेवताय, जिथे काम करताय, तिथे झोपू नका. त्या वेळा म्हणजे त्या जागा वेगळ्या ठेवा. किंवा इवन फोनमध्ये आपल्या सगळ्यांच्या असं नाईट मोड म्हणून एक प्रकार असतो. आणि तुम्ही तो सगळे म्हणजे आपण हे करू शकतो की ठराविक वेळ झाली 10-10:30 की तो नाईट मोड वरती फोन आपला आपणच जातो. आणि द फोन टर्न्स ब्लॅक अँड व्हाईट. ओके. आणि तो जर का मोड आपण वापरला, तर त्या केसमध्ये होतं कसं, एव्हरीथिंग इज ब्लॅक अँड व्हाईट, सो देर आर नो न्यू स्टिम्युलंट्स टू द ब्रेन. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द वे, कारण की रात्रीच्याच वेळेला जनरली फोन चेक केला जातो. आणि हे सगळ्यांचंच होतं, मी काय कोणाला ब्लेम करणं, मी पण रात्रीच बसून मेसेज चेक करते जे दिवसभरामध्ये आपले मिस आउट झालेत. बट देन वी कॅनॉट कीप स्टिम्युलेटिंग द ब्रेन दॅट वे. तर त्यामुळे अशा छोट्या छोट्या बदलांनी पण फरक पडतो. रात्रीच्या वेळेला आम्ही सांगतो की थोडं तुम्ही कोमट पाणी घेऊ शकता किंवा कॅमोमाईल टी सारखे चहा असतात. चहा म्हणजे बेसिकली फुलाचा सारखं येतो. पण तसे चहा घेऊ शकता. दीज आर व्हेरी कामिंग. सो दीज कॅन ऑल्सो बी युज्ड. कारण की आता म्हणजे आपण म्हणतो आता त्यांनी साईड इफेक्ट आहे का, असं मला लगेच कोणीतरी विचारतं की मग कॅमोमाईल टीचा साईड इफेक्ट काय. मी म्हणते की आता तुम्ही जो मसाला चहा आणि एवढा उकळून उकळून टॅनिन्स पिताय तर तेव्हा आपण साईड इफेक्टचा नाही विचार करत होत. तर कॅमोमाईल टी मोस्ट ऑफ द टाइम्स जनरली अनलेस वी नो एनी स्पेसिफिक कंडिशन कॅन पीपल हॅव, काही त्याला इश्यू येत नाही. सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द वे टू गो अबाउट इट. येस. आणि ह्या स्लीपलाच पॅरलल पुढचा पिलर आहे विच इज बेसिकली इमोशन्स. म्हणजे आपल्या स्ट्रेस लेवल्स. कारण की हे सगळं छान आहे की मी एक्सरसाइज करतोय, मी डाएट करतोय, मी झोपायलाही जातोय, पण मला कंटिन्युअसली कामाच्या ठिकाणी, फॅमिलीमध्ये किंवा स्वतःच्याच काही म्हणजे मेंटल थॉट प्रोसेसनी स्ट्रेस निर्माण होतोय. सो आपण म्हणतो की आपण दिवसभरामध्ये जवळजवळ 60,000 थॉट्स जनरेट करतो. त्यामध्ये क्वालिटी थॉट्स किती आहेत आणि निगेटिव्ह थॉट्स किती आहेत ह्याच्यावरून आपले मूड्स ठरतात. ठीक आहे. आणि आपण हे नाही विचार करू शकत, म्हणजे आपल्याला लक्षात घेणं अवघड आहे की मी आता पॉझिटिव्ह थिंक करतोय का निगेटिव्ह करतोय. पण आपल्याला हे जरूर कळू शकतं की हाऊ एम आय फीलिंग राईट नाव. सो आम्ही क्लायंट्सला सांगतो की साधारणतः म्हणजे डिपेंडिंग ऑन ऑफकोर्स सिव्हॅरिटी, एक जनरलाइज करायचं झालं दर 1-2 तासांनी जस्ट फिलिंग चेक घ्या. हा माय फिलिंग. ठीक आहे. कारण की आपण कामं सगळी करत असतो, पण मागे मेंटल बॅकग्राऊंडला काय चाललंय, म्युझिक. ठीक आहे. हे तुमच्या हाऊ यू आर फिलिंग वरती ठरणार आहे. सो इट्स अ फिलिंग चेक. इफ यू आर फिलिंग लो, इफ यू आर फिलिंग स्ट्रेस, अँग्री, दॅट मीन्स जे थॉट्स जनरेट करतोय ते प्रॉबेबली निगेटिव्ह साईडचे आहेत. इट माइट बी जस्ट अँगर, स्ट्रेस, काहीतरी अँशियस आहोत पुढच्या गोष्टीत, किंवा वी आर डिप्रेस्ड अबाउट पास्ट की अरे हे कशाला झालं, मग हे माझ्यासोबत का झालं. आणि हे कसं होतं की हे पाईल्ड अप थॉट्स आहेत. ते काय आज मी फक्त कोणावरती चिडलीये म्हणून लगेच माझी हेल्थ वाईट झाली असं नाहीये. पण मी रोज त्याच पॅटर्न मध्ये चिडत असेन तर ते अक्युम्युलेट होणार आहे. आणि दॅट इज ऑल्सो गोइंग टू इफेक्ट हेल्थ. आणि हॉर्मोनल चेंजेस भयंकर होतात त्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे तो पार्ट सुद्धा इक्वली गरजेचा आहे लक्षात घेणं. आणि द लास्ट पिलर इन हेल्थ पर्टिक्युलरली वी से इज युअर एन्व्हायरमेंट आणि रिलेशनशिप्स. रिलेशनशिप म्हणजे अगेन युअर फॅमिली, युअर कलिग्स आणि रिलेशनशिप विथ सेल्फ. ठीक आहे. सो बेसिकली इन कोचिंग वी गिव्ह क्लायंट्स टूल्स ऑल्सो की हे तर काय आपण बदलू शकत नाही ना, एन्व्हायरमेंट जे आहे तेच आहे. बट वी कॅन डेफिनेटली चेंज द रिस्पॉन्स टू इट. सो आपण जसं म्हणतो की हे अवेअरनेसचा पार्ट आहे. सो अवेअरनेस म्हणजे काय, ओके मी ह्या प्रॉब्लेम मध्ये आहे, नो इश्यूज.
आता हा प्रॉब्लेम झाला तर माझी रिॲक्शन टू दिस आय वुड चेंज इट टू दिस पर्टिक्युलर वे, सिम्पल. पण तो अगेन जसं त्या त्या व्यक्तीसाठी ते राहील, पण हॅव्हिंग दीज टूल्स टू कम आउट ऑफ दीज इश्यूज इज अन ऍसेट, राईट? कारण की तुम्ही प्रॉब्लेम थांबू शकत नाही, पण त्याच्यावरती सोल्युशन्स इम्प्रूव्ह करू शकता, अशी एखादं आयडिया. एक्झाम्पल देऊ शकाल डॉक्टर, की आता बायको आहे माझी, मी बदलू शकत नाही, आई बाबा आहे, मी बदलू शकत नाही, किंवा सो येस. वेन यू से इट, म्हणजे इट इज अ गुड पॉझिटिव्ह थिंग की तुमचं रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. सो इफ यू येस. कॅन लिटिल एलॅबोरेट किंवा थोडंसं येस. एक्झाम्पल, रिअली हेल्पफुल. या. राईट. सो सी, बेसिकली ना याच्यामध्ये आपण म्हणजे सिच्युएशन एक घेऊन त्याच्यावरचा स्ट्रेस रिस्पॉन्स पर्टिक्युलरली लक्षात घेतो. हा. असं आता आपण एक हे घेऊयात एक्झाम्पल, की एसी चालू राहिला आणि खिडकी उघडी राहिली. ओके, दिस इज लाईक वन ऑफ द सिम्पलेस्ट स्ट्रेसर विथ विच अ कपल कॅन हॅव, की ज्याच्यामध्ये खिडकी उघडी, अरे एसी लावून ठेवलाय. सो त्या ह्याच्यामध्ये नाव कॅन यू चेंज दॅट, बिकॉज इफ यू गो इन टू कॉन्व्हर्सेशन तर त्याच्यामध्ये होईल ना, असं होऊ शकतो एखाद्या वेळेला, हे माझ्याकडून राहू शकतं, आणि दॅट कॅन एस्केलेट टू एनी लेवल, राईट? सो त्या ह्याच्यामध्ये व्हॉट द पर्सन इज बेसिकली फिलिंग, म्हणजे त्या पर्टिक्युलर स्ट्रेसरला त्याचा आत्ताचा फिलिंग काय आहे, ठीक आहे, ते आम्ही नोट डाऊन करायला सांगतो. काय वाटलं तुम्हाला असं झाल्यावरती, काय काय होतंय, म्हणजे कशाचा काही राग येतोय का, आपल्याला पर्टिक्युलरली असं वाटतंय की माझं ऐकतच नाही होत, म्हणजे त्याच्या मागच्या फिलिंग्स काय आहेत, ठीक आहे? टू हॅव दॅट रिस्पॉन्स फर्स्ट वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट युअर फिलिंग, राईट? म्हणजे त्या हे आपली रिॲक्शन येण्याच्या मागचा फिलिंग जे आहे, काही वाटत असू शकतं. एखाद्या मला नाही, माझं ही कधीच ऐकत नाही म्हणून मला राग येतो, ठीक आहे, दर वेळेला असंच असतं, ठीक आहे. सो देन व्हॉट यू आर डुईंग इज प्रॉबेबली यू आर असोसिएटिंग लॉट ऑफ बॅगेज और पास्ट काहीतरी एक्सपिरियन्सेस टू दॅट फिलिंग, आणि त्याच्यामुळे तशा प्रकारची रिॲक्शन येते. सो देन वी से ओके, मग ह्याच्या व्यतिरिक्त अजून का असू शकतं की खिडकी उघडी राहिली? कॅन यू थिंक अबाउट इट? देन वी आस्क क्लायंट्स टू लिस्ट दॅट डाऊन. अरे हो, हे असं खरंचही राहिलेलं असू शकतं, किंवा एसी ऑन राहिला आणि त्याच्यामध्ये काहीतरी गरमच होतोय, काही चार पाच काही कारण दिली. हा, मग ह्यातली काही कारणं असू शकतात का? हो, असू शकतात, राईट? सो वेन यू चेंज द स्टान्स, म्हणजे तुम्ही त्या अपोजिट साईडने जेव्हा बघायला लागता, तर त्यावेळेला तो पुढच्या वेळेला एसी ऑन जरी राहिला, हा, तरी पण तो त्रास देत नाही, कारण की आपल्याला माहितीये की प्रॉबेबली आपण जो विचार करतोय तेच रिझन असेल असं नाही. देर कॅन बी मल्टिपल दीज 4-5 रिझन्स, आणि त्याच्यामुळे सुद्धा हा ताण येऊ शकतो. आता हे मी खूप छोटे एक्झाम्पल दिलं, जसं रिलेशनशिप्सच्या जेवढ्या आपल्या घनिष्ठ असतात तेवढ्या कॉम्प्लिकेटेड होत जातात, आणि द मोस्ट कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप इज विथ आवर सेल्फ. आणि त्यामुळे आपण जेवढं स्वतःला जज करतो तेवढं कुणालाही करत नाही, आणि त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स हॅपन बिकॉज ऑफ द सेल्फ डाऊट. आणि कितीही मोठा माणूस असेल, कुठल्याही पदाला असेल, त्याला सम ऑर द अदर डिग्रीचा सेल्फ डाऊट असतो, आणि त्यामुळे तो सारखा स्वतःला जज करत असतो की हे बरोबर केलं का, ह्याच्यापेक्षा बेटर करू शकतो का. तर तो जो एक कंटिन्युअस स्ट्रेस असतो, किंवा एक बेटरमेंटची एक ती जी नीड असते, ती माणसाला स्वस्थ बसून देत नाही, आणि त्याच्यामुळे सुद्धा आपल्या हेल्थवरती परिणाम होत राहतो, बिकॉज यू आर देन नॉट सॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर यू हॅव. सो जसं आता तुम्ही 5 AM हे केलं, त्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला मेडिटेशन आहे, ग्रॅटिट्यूड आहे, का की आहेत त्याच्यात खुश राहा आणि मग पुढे चला. नाहीतर आपण प्रत्येक वेळेला धावतच चाललोय जे नाहीये त्याच्या मागे, आणि देन दॅट इज नॅचरली गोइंग टू बी सो टॅक्सिंग, असं आहे. स्ट्रेसफुल. या, एक्झॅक्टली. मला असं वाटतं 6वा पिलर फारच इम्पॉर्टंट आहे, आणि आपण तो खूप शॉर्ट घेतला, त्याच्यावर एक सेशन ठेवायला पाहिजे वेगळं, ऍब्सोल्युटली, विथ वी कॅन डू विथ दॅट. यूज केसेस, विथ यूज केसेस, कारण की येस. कितीही म्हणजे सगळ्यात जिम, डाएट, या सगळ्या गोष्टी, यू ऍक्च्युली राईटली सेड की हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण वेन इट कम टू द रिलेशनशिप, आणि द मोस्ट इज अ रिलेशनशिप विथ आवर सेल्फ, इज ऍक्च्युली अ स्ट्रगल म्हणजे. या. सो ग्रेट, मला असं वाटतं, ग्रेट डिस्कशन. या. I will थँक्यू. take one or two question. I think, Supriya, we have done with the basic things, or you want येस. to add more? Yeah. नो, ऍक्च्युली आपण बेसिक गोष्टी सगळ्या घेतल्या, पण पण म्हणजे तरी मला ह्याच्यावरती त्या इतकं इतकं बोलायला आहे की म्हणजे दिवस संपेल. पण येस, आय थिंक आय हॅव गिव्हन हायलाइट्स अबाउट इट. पण आता प्रत्येकाचं मी perfect. म्हटलं असं, आम्ही पहिलं लक्षात घेतो की जेव्हा कोचिंगमध्ये, की कुठल्या व्यक्तीला कुठल्या एरियात पहिलं हँड होल्डिंग लागणार आहे, राईट? बरोबर. जसं आता इन युअर केस, युअर एक्सरसाइज पिलर इज व्हेरी स्ट्रॉंग.
राईट. तिथे आपण रिहॅब का घेतोय काय काय ठिकाणी आपल्याला जस्ट ट्विक्स हवेत म्हणून. बट आय डोंट वॉन्ट टू पुश यू फॉर सम न्यू एक्सरसाइजेस. तो छान आहे, स्ट्रॉंग आहे. पण ते जर का एखाद्या वेळेला आपण म्हणलं की ओके आपण डाएटमध्ये थोडेसे चेंजेस करूयात, आपण लास्ट टाइम जसं म्हणलो की डाएटमध्ये थोडेसे आपण चेंजेस करूयात का, कारण तो पिलर वीक आहे असं नाही, पण तिथे थोडंसं हँड होल्डिंग झालं तर मग इट विल टेक ऑफ. Till या सो अजून जास्त स्ट्रॉंग होईल ते येस, सगळं. सो एव्हरी पर्सन विल हॅव वीकर फ्यू पिलर्स स्ट्रॉंगर. आणि डिपेंडिंग ऑन व्हेअर दॅट पर्सन इज स्टँडिंग त्याच्यावरती मग आपल्याला ते हेल्थ बिल्ड करायची आहे असं आहे. परफेक्टली ऑल राईट. मला असं वाटतं की प्रत्येकाला ना आज हे 6 पिलर स्वतःचे पण दिसले असतील, कुठे काम करायचं हेही कळलं असेल, आणि फंटास्टिक. सो सुप्रिया, मी जस्ट सेशन क्लोज करून वी विल हॅव अ ऑफलाईन टॉक फॉर मोर 5 मिनिट्स. शुअर. ओके. सो अगेन थँक्यू सो मच. आणि आय थिंक आफ्टर लॉंग टाइम दिस इज द बेस्ट बेस्ट सेशन. गुढीपाडवा आहे उद्या, वर्षाची सुरुवात आहे. म्हणजे ठीक आहे, आमरस आणि श्रीखंडपुरी खाणार आहे तुम्ही सगळेजण, पण या 6 पिलरवर मला असं वाटतं मे बी आय विल आस्क यू सम मोर नोट्स ऑन दॅट टू शेअर विथ द शुअर. ऑल माय इन्स्पायरर्स टाईप मेंबर हु ऑलरेडी देअर, नक्की नक्की. हु रिअली वॉन्ट टू डेव्हलप. या दुर्गा, मीचा प्रश्न घेतो. जस्ट आय एम कन्क्लुडिंग द सेशन ऑज अ रेकॉर्डिंग. ओके, 1 सेकंड.